नमस्कार. आज योगिनी एकादशी दिवशी मिया साहेबांची पुण्यतिथी 89 पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीला आम्ही म्हणजे आमचं वैयक्तिक कुटुंब गेली ही चौथी पिढी चालू आहे. माझे आजोबा, वडील, मी आणि माझ्या नंतर आता आमची मुलं इथे गेली कित्येक वर्ष आम्ही पुण्यतिथीला येत आहोत. आम्ही मिया साहेबांचे खूप जुने भक्त आहोत आणि मिया साहेबांचं महिमाच एवढा मोठा आहे की त्यांच्या त्यांच्या भक्तीत अनेक जण पूर्ण रममाण होतात. संपूर्ण महाराष्ट्रातले सांगली, साताऱ्यापासून मुंबई, गोवापासून, कर्नाटकपासून इथे लोक इथे आज येतील आणि भक्तिभावाने सेवा करतील आणि खूप चांगला उत्सव इथे दरवर्षी साजरा होतो. आणि त्यासाठी आपली ही जी कार्यकारिणी समिती आहे यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे सगळं करण्यासाठी. अनेक विषय ऐरणीवर आहेत. ते विषय पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत. कारण इथे येणाऱ्या भाविकांची सगळ्या प्रकारे सोय होणं महत्वाचे आहे आणि ती होण्यासाठी ही कार्यकारिणी खूप झटत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे काम करत आहोत आणि भक्तगण दिवसेंदिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस भक्त वाढत आहे. मेळा साहेबांचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. त्यामुळे ह्या असा सुंदरपैकी कार्यक्रमाला सर्व भक्तजण येतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. चांगला विषय आपण मांडलात की हा जो विषय मिया साहेब जरी धर्माने मुस्लिम असले तरी ते सर्वांना आवडणारे आहे आणि आवडणारे होते आणि यापुढे ते सर्वांच्या आवडतेच राहतील. कारण मिया साहेबांबद्दल एवढा चांगला महिमा आणि त्यांचे जे काही काही गोष्टी जुन्या लोकांनी ज्या आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी कोणताही धर्मभेद केलेला नाही. सर्वांशी त्याच उद्देशाने आणि त्याच प्रेमाने ते वागत आले. त्यामुळे हा हा एक एकतेचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमाला सर्व धर्मांची धर्मीय लोक इथे भक्तिभावाने पूजा करायला येतात आणि त्यांना त्याच्यात त्यांच्या उत्सवात रममाण होतात.